राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब और परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी यापूर्वी सुद्धा येवला शहराला 10 बस दिल्या होत्या। आजही 2 नवीन बस दिलेल्या आहे। टोटल साधारणतः ह्या येवला डेपोला 49 बसेस झालेल्या आहे। यापूर्वीची परिस्थिती या स्टँडची जर बघितली तर आपण ह्या ठिकाणी उभं आहे, इथं मिनिमम 3-3 फुटाचे खड्डे होते। हे सगळे येवलेकरच्या जनतेने बघितलेले आहे। पण दिवाकर रावते साहेब असतील आणि त्या काळातले सर्व माझे सहकारी असतील यांनी प्रयत्न करून आज येवला शहरासाठी मी 5 कोटी रुपयाचा निधी दिला। त्यावर्षी बस स्टँडचं कॉन्क्रिटीकरण झालं, 3 प्लॅटफॉर्म झाले। आता परत 56 कोटी रुपये मंत्रिमंडळात मंजूर झालेले। 56 कोटीचं काम सुद्धा येवला आणि लासंगाव इथे चालू होणार आहे। या ठिकाणी जे आमचे विद्यार्थी असतील, वयस्कर वयोवृद्ध असतील, हे यांना बसण्यासाठी जागा नव्हती, त्याच्यासाठी 3 प्लॅटफॉर्म तयार केले। आता थोडीफार जागा झालेली। या काळात सुद्धा डेपोचं सुद्धा काम चांगल्या प्रकारे करणार आहे आणि येवला तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी चांगल्या प्रकारची सुविधा कशी मिळेल हा हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात असं काम करून आणि सगळ्यांना सुखरूप प्रवास झाला पाहिजे अशी परमेश्वराजवळ विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येवला मतदारसंघाचे आमदार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडे डेपो आगाराचे डेपो मॅनेजर यांनी या डेपोचं गाऱ्हाणे सांगितलं की येत्या काही काळामध्ये 13 बस ह्या स्क्रॅप मध्ये जाणार आहेत। आदरणीय भुजबळ साहेबांनी लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना स्वतः पत्र दिलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये या येवला आगाराकरता 13 बस आलेल्या आहेत आणि आज ह्या जिजाऊ माता या नावाने 2 बस आलेल्या आहेत आणि आणखी काही काळामध्ये या आगाराला नवीन बस आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी येणार आहेत। या मतदारसंघातील नागरिकांना, महिला भगिनींना, शाळेतल्या शालेय विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी जसे रस्ते चांगले पाहिजेत तशा बस सेवेची सुद्धा व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होत आहे, होणार आहे।